खऱ्या अर्थानं सेवेसाठी अभंग मी जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय। पण मी तुम्हाला सांगेल दादा, आपण राहतो या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये, या भारताची भूमी एवढी पवित्र आहे। या भारताच्या भूमीला पवित्र का मानलेलं आहे तर याच महाराष्ट्रामध्ये, याच भारतामध्ये अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली। जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, शांतीब्रह्म नाथबाबा असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, अनेक थोर संत महात्मा मंडळी याच भारत देशामध्ये जन्माला आले, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले। म्हणून या महाराष्ट्र कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। म्हणून भारत देश पवित्र आहे, कारण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक थोर संत महात्मा मंडळी जन्माला आली। पण प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो। मी तुम्हाला सांगेल दादा, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, प्रत्येक ठिकाणी कीर्तनकार येतात आणि प्रत्येक संतांचा अधिकार वेगवेगळ्या प्रकारे सांगून जातात। अगदी त्याचप्रमाणे आहे, संत बहिणाबाईंनी संतांचा अधिकार वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दाखवून दिलेला आहे। कारण संत बहिणाबाई सांगतायत, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामतयाचा किंकरा, जैन केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत। इथपर्यंतच मला अभंग घ्यायचा आहे। मला तुम्हाला सांगायचंय की प्रत्येक संतांचा अधिकार हा वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेला आहे। ज्याप्रमाणे संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाची इमारत तयार केली दादा, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा तयार केला जातो। मला सांगायचंय, प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, कारण सांगितलं जातं ज्याप्रमाणे महिला मंडळ आपल्या चेहऱ्यावरती नाक आहे, डोळे आहे, कान आहे, तोंड आहे, अगदी त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाच्या मुखवट्यावरती देखील हे अवयव आहेत। पण त्याच्यातून प्रत्येक संतांचा अधिकार वेगवेगळ्या प्रकारे सांगितला जातो। मी तुम्हाला सांगेल, याच वारकरी संप्रदायाच्या मुखवट्याचे डोळे जर कोण असतील तर माऊली ज्ञानोबाराया झाले। कारण का, आपण डोळ्यानं ज्ञान घेतो आणि माझ्या माऊलींनी काय केलं, जगाला ज्ञान दान देण्याचं कार्य माऊली ज्ञानोबारायांनी केले। माऊलींचं ज्ञान एवढं अगाध आहे, माऊलींच्या ज्ञानाचा आपण विचारही करू शकत नाही दादा। माऊली ज्ञानोबारायांनी जगाला ज्ञान दान देण्याचं कार्य केले, कारण अनेक ठिकाणी सांगितलं जातं, सागर सखा माझा ज्ञानेश्वर, याच मुखवट्याचे डोळे माझे माऊली ज्ञानोबाराया झाले। दादा मी तुम्हाला सांगेल, हा माऊली ज्ञानोबारायांचा अधिकार आहे। पण याच्याही पुढे जाऊन सांगेल मी तुम्हाला, याच मुखवट्याची वाणी जर जी कोण असेल तर संत नामदेव महाराज आहेत। दादा मी सांगेल, प्रेमाची मूर्ती नामदेव महाराज, याच मुखवट्याच्या वाणीची ताकद, याच मुखवट्याच्या वाणीचा अधिकार मी तुम्हाला सांगेल। याच वाणीनं कीर्तन करावं आणि त्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकानं नाचावं, हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे। कारण अनेक ठिकाणी सांगितलं जातं, हा मालक नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये नाचतोय। जगाचा मालक कीर्तनात नाचला याच्यात नवल नाही दादा। नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, हा अधिकार नामदेव महाराजांचा आहे। याच्याही पुढे जाऊन सांगेल, आपल्या चेहऱ्यावरती कान आहे, मग याच कानाचा अधिकार वारकरी संप्रदायाचा मुखवटा जो आहे, त्याच मुखवट्यावरती जे कान आहेत, त्या कानाचा अधिकार मी तुम्हाला सांगेल। ते कान होण्याचा कान जर कोण असतील तर माझे नाथ बाबा आहेत। पण दादा एक गोष्ट मी तुम्हाला सांगून जाईल, प्रत्येक संतांचं चरित्र हे आपल्याला वेगवेगळं काहीतरी शिकवून जातं। पण माझ्या नाथरायांच्या चरित्राचा जर आपण विचार केला तर नाथ बाबांचं चरित्र जर आपण पाहायला गेलं, नाथ बाबांच्या चरित्रामध्ये आपल्याला 3 गुण पाहायला भेटतात। नाथ बाबा श्रीमंत आहेत, शांत आहेत आणि संत आहेत। मी तुम्हाला सांगेल दादा, नाथ बाबा एवढे शांत आहेत, एवढे शांत आहेत की यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला, एवढे शांत नाथ बाबा आहेत। नाथ बाबांचा दुसरा गुण आहे संत। आज जगामध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की संत म्हणावं कोणाला, पण मी सांगते संत म्हणायचं कोणाला, ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत। नाथ बाबांचा दुसरा गुण आहे संत आणि महिला मंडळ। नाथबाबांचा तिसरा गुण आहे श्रीमंत। एवढे श्रीमंत, एवढे श्रीमंत नाथबाबा, एवढे श्रीमंत की नाथबाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता। कशाचा कशाचा बोलत नाही का तुम्ही?
महिला मंडळ बोला पटकन. कशाचा नैवेद्य होता? पुरणपोळ्याचा. मला सांगा, नाथ बाबांच्या घरी देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता, मग तुम्ही दाखवता का? नाही. देवाला नैवेद्य दाखवत जा. का देवाला नैवेद्य दाखवायचा? तर मी सांगते तुम्हाला, आपण जर देवाला नैवेद्य दाखवला, पोळीचा नाही झाला आपल्याच्यानी तर साध्या पोळीचा दाखवा, साध्या भाकरीचा दाखवा, थोडा का महिना देवाला नैवेद्य दाखवत जा. कारण देवाच्या नैवेद्याची ताकद एवढी आहे, जर आपण देवाला नैवेद्य दाखवला तर उरलेलं जे अन्न राहतं ते प्रसाद होतं, आणि प्रसाद म्हणून खाल्लेलं जे अन्न आपल्या पोटात जातं, आपल्या पोटात गेल्याच्या नंतर आपल्या डोक्यात वाईट विचार येत नाहीत, आपण वाईट मार्गाला जात नाहीत. म्हणून सांगते, देवाला नैवेद्य दाखवत जा. मला सांगायचंय, नाथ बाबांची श्रीमंती एवढी होती की नाथ बाबांच्या घरी रोज देव्हाऱ्यातल्या देवाला पुरणपोळ्याचा नैवेद्य होता. मग त्याच नाथ बाबांनी आपल्याला कितीतरी ग्रंथ संपदा दिली. एकनाथी भागवत दिलं, रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ आपल्याला दिलाय, हरिपाठ आपल्याला दिलंय. कूट अभंगाची रचना माझ्या नाथ बाबांनी केली. कूट अभंग असे आहेत, सांगणारालाही कळत नाहीत आणि ऐकणाराला सुद्धा कळत नाही. त्या अभंगाची रचना नाथ बाबांनी केली. पण मला सांगायचंय, आपल्या साध्या भोळ्या भाबड्या भक्ताला पचावं, कळावं आणि रुचावं याच्यासाठी नाथ बाबांनी निर्मिती केली ती भारुडाची. महिला मंडळ, मी तुम्हाला सांगेल, नाथ बाबांची भारुड एवढी सुंदर आहेत. नाथ बाबांची भारुड जर कीर्तनामध्ये आपण गायली तर असं वाटतं कीर्तनामध्ये उठून नाचावं. कारण नाथ बाबा मावशी म्हणत असतील, ताई कीर्तन खूप ऐकले आतापर्यंत, एक काम करा, कीर्तन बंद करा, भारुडच चालू करा. मला सांगायचं दादा, एकच तात्पर्य आहे माझं सांगायचं, की नाथ बाबांनी आपल्या साध्या भोळ्या भाबड्या भक्ताला पचावं, कळावं, रुचावं याच्यासाठी निर्मिती केली ती भारुडाची. मग त्या नाथ बाबांचा अधिकार काही सामान्य नाहीये. त्या नाथ बाबांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलंय, हा अधिकार नाथ बाबांचा आहे. मालक नाथ रायांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, 36 वर्ष राबलाय. मला सांगायचं, नाथ बाबांचा अधिकार काही सामान्य नाही. कारण अनेक संतांनी वर्णन केलंय, संतांचं वर्णन असे जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन केलंय. हा अधिकार जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. मग काही साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे आली, तुकोबरायांना विचारलं, तुकोबराय तुम्ही म्हणता हिताच्या ठिकाणी तुम्ही जागं राहा, हित जागणं, हित करणं म्हणजे तरी काय? जगद्गुरु तुकोबराय तेच अभंगाच्या आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात पहिल्या चरणामध्ये, संतांनी सांगितलंय, तुकोबरायांनी सांगितलंय की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. तुकोबराय सांगतात की दादा, हिताच्या ठिकाणी आपण जागं राहिलं पाहिजे, आपण आपलं हित जागलं पाहिजे. मग साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबराय तुम्ही म्हणताय हिताच्या ठिकाणी तुम्ही जागं राहा, तुमचं हित तुम्ही जागा. मग हिताच्या ठिकाणी जागं राहणं म्हणजे तरी काय, हित जागणं म्हणजे तरी काय? तर तुकोबरायांनी सांगितलंय, प्रत्येक संतांनी आपलं हित जागलंय. संत सावता महाराजांनी हित जागले, माऊली ज्ञानोबरायांनी हित जागले, हिताच्या ठिकाणी जागे राहिलेत. सांगेल मी तुम्हाला की हित जागले. संत जनाबाईंनी, संत बहिणाबाईंनी, संत मीराबाईंनी, प्रत्येक संत हिताच्या ठिकाणी जागे राहिले आहेत. मी तुम्हाला सांगेल दादा, काही बरेच लोक प्रश्न करतील की ताई हित जागणं म्हणजे तरी काय करणं, नेमकं काय करायचंय? मी तुम्हाला सांगेल, हिताच्या ठिकाणी जागं राहणं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं, भगवंताची भक्ती करणं, संताची संगत करणं. याच गोष्टी जर आपण केल्या तर आपण आपलं हित जागल्यासारखं आहे. हित जागलंय जगद्गुरु तुकोबरायांनी, हित जागलंय माऊली ज्ञानोबरायांनी, हिताच्या ठिकाणी जागे राहिले संत सावता महाराज. म्हणून संत सावता, आपण जर हिताच्या ठिकाणी जागं राहिलं तर धन्यता आपल्याला नाही, आपल्या वडील आई वडिलांना दिली जाते. मग जगद्गुरु तुकोबरायांनी तेच सांगितलंय की बाबा हिताच्या ठिकाणी तुम्ही जागे राहा, तुमचं तुम्ही हित जागा. हिताच्या ठिकाणी जागं राहायला आपल्याला सांगितलंय. संत सावता महाराजांनी त्यांचं हित जागले. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. संत सावता महाराजांनी भगवंताला आपल्या हृदयात साठवलं, म्हणून त्यांना नाही त्यांच्या आई वडिलांना धन्यता दिली. मग तुकोबरायांनी आपल्याला तेच सांगितले, बाबा भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये तुमचं हित आहे, भगवंताची भक्ती करण्यामध्ये तुमचं हित आहे, संताची सेवा करण्यामध्ये तुमचं हित आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो, आज जगामध्ये आपण हिताच्या ठिकाणी जागे आहोत, पण आपलं हित कोणतं आहे? कोणतं हित आहे आपलं? आपण हित जागत नाही, आपलं संसारिक हित आहे. मला सांगायचंय तुम्हाला, आपलं हित आहे वाढावे संतान, गृही व्हावे
धनधान्य हे आपलं हित आहे. पण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा हित जागायचं म्हणजे तरी नेमकं काय? भगवंताचं नामस्मरण करणं, हिताच्या ठिकाणी आपण जागं राहिलं पाहिजे. तुकोबरायांनी सांगितलं भगवंताचं जर नामस्मरण आपण केलं तर आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहोत. कारण संतांनी, प्रत्येक संतांनी भगवंताचं नामस्मरण केलं, संसार करत करत भगवंताचं नामचिंतन केलं आणि त्यांच्या हिताच्या ठिकाणी ते जागे राहिले. मग हित जागणं म्हणजे तरी काय? हित जागायचं कशासाठी? तर त्याच पांडुरंग परमात्म्याची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून हिताच्या ठिकाणी आपण जागं राहिलं पाहिजे. कारण संतांनी सांगितलंय हिताच्या ठिकाणी जागे राहिले माऊली ज्ञानोबराय, हिताच्या ठिकाणी जागे राहिले जगद्गुरु तुकोबराय, हिताच्या ठिकाणी जागे राहिले शांतीब्रह्म एकनाथ बाबा. हित जागले संतांनी, नामस्मरण केलं, भगवंताची भक्ती केली, संतांची संगत केली, संतांच्या सेवेमध्ये गेले आणि भगवंताची प्राप्ती करून घेतली. सगळे संत हिताच्या ठिकाणी जागे राहिले. दादा मला सांगायचे आपल्यालाही तेच करायचे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती करणं आपलं हित आहे. दादा मी सांगेल भगवंताच्या नामाची ताकद एवढी मोठी आहे. महिला मंडळ मी तुम्हाला सांगेल, जर तुम्ही जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरणच केलं नाही, मरतावेळी एकच काम करायचं, एकच, फक्त एकदाच राम म्हणायचं, एकदाच म्हणा. तुमची सगळी पापं जळून खाक होतील. कारण हे मी मनाचं सांगत नाही, संतांनी प्रमाणासहित सांगितलं. माऊली ज्ञानोबराय सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. आपले घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागर राहतो. भगवंताच्या नामाचा महिमा फार मोठा आहे दादा. या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. कारण माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. मग तेच हित आपल्याला जपायचंय, तेच भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचंय. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहतो. कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा हिताच्या ठिकाणी तुम्ही जागे राहा. जर तुम्ही तुमच्या हिताच्या ठिकाणी जागे राहिले तर धन्यता तुमच्या आईवडिलांना दिली जाते. कारण तुकोबरायांनी सांगितलं हित ते करावे देवाचे चिंतन आणि करुणिया मन शुद्ध व्हावे. भगवंताचं भजन करायचं, भगवंताचं नामस्मरण करण्यामध्येच आपलं हित आहे. दादा जगामध्ये प्रत्येकालाच भगवंताचं नामस्मरण करता येत नाही. जेव्हा आपण भक्ती करू ना तेव्हा सांगितलं जातं, एके ठिकाणी फार सुंदर वर्णन केलं की प्रत्येकाच्या दैवामध्ये नाही भगवंताचं नामस्मरण करणं, प्रत्येकालाच ही गोष्ट प्राप्त होत नाही. आम्ही तर स्वतःला कधी कधी फार भाग्यवान समजतो. कारण देवानं त्याचं नामस्मरण करण्यासाठी, त्याचं कीर्तन करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी आम्हाला निवडलंय. कारण हे प्रत्येकाच्या दैवात नाही. एके ठिकाणी फार सुंदर सांगितलंय, त्याचं नामस्मरण करणं, भगवंताची भक्ती करणं म्हणजे आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहणं. मग भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती हेच आपल्याला करायचंय. कारण जगद्गुरु तुकोबराय सांगतात अशी जी सात्विक मुलं आहेत, त्या सात्विक मुलांचा, जी भगवंताचं नामस्मरण करतात, जी मुलं भगवंताची भक्ती करतात, अशा मुलांचा आनंद जगाच्या मालकाला होतो. अभंगाचं कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला सांगितले, जर आपली मुलं भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती करत असतील, आपल्या घरामध्ये जर सात्विक मुलं जन्माला आली तर त्याचा आनंद जगाच्या मालकाला होतो. पण सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी आपल्याला पुण्य अगोदर करावं लागतं. 4 प्रकारचं पुण्य आपल्याकडं असावं लागतं. कारण शास्त्रांनी सांगितलंय, सुभाषितकारांनी सांगितलंय, सुभाषितकार सांगतायत आपल्या घरामध्ये चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य एकत्रित आलं पाहिजे. कारण सुभाषितकार सांगतायत सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन, आत्मपुण्येन सौभाग्यता. सांगितलंय सुभाषितकारांनी सुशीलो मातृपुण्येन, मुलगा जर चतुर निवडला तर समजावं त्याच्या आईचं पुण्य आहे. सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन चतुरता. मुलगा जर चांगला निवडला तर आईचं पुण्य आहे. मुलगा चतुर निघाला तर वडिलांचं पुण्य आहे. मुलगा जर उदार निवडला तर समजावं त्याच्या वंशावळीचं पुण्य आहे. आणि मुलगा जर भाग्यवान निवडला तर समजावं त्याच्या स्वतःचं पुण्य उदयाला आलं. याच्या उलट सांगायचं झालं तर सुभाषितकारांनी वर्णन केले, उन्माद मातृदोषेन, पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन, कर्मदोषात दरिद्रता. 4 प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतं, तेव्हा आपला मुलगा सात्विक विचाराचा होतो, आपला मुलगा सात्विक निवडतो. दादा जगामध्ये आज बरीच मुलं आहेत,
बरीच मुलं आहेत जगामध्ये, पण सात्विक मुलं घरामध्ये जन्माला येण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य, वंशावळीचं पुण्य असावं लागतं, तेव्हा आपल्या घरामध्ये सात्विक विचाराची मुलं जन्माला येतात. मुलगा कसा असला पाहिजे? मुलगा असला पाहिजे माऊली ज्ञानोबरायांच्या सारखा, मुलगा असला पाहिजे जगद्गुरु तुकोबरायांच्या सारखा, मुलगा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा. देवाकडे प्रार्थना करायची, देवाला मागायचंय, कन्या तरी ऐसी देई जैशी मीरा मुक्ताबाई, पुत्र वा ऐसा गुंडात द्याचा तिही लोकी झेंडा. देवाकडे पुत्र मागा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा पुत्र मागा, देवाकडे पुत्र मागा, माऊली ज्ञानोबरायांसारखा देवाकडे पुत्र मागा, जगद्गुरु तुकोबरायांसारखा देवाकडे पुत्र मागा. कारण तुकोबरायांनी ते सांगितलंय, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. दादा, सात्विक मुलं घरामध्ये जन्माला येण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतं, तेव्हा सात्विक मुलं घरामध्ये जन्माला येतात. पण मुलं जन्माला आल्याच्या नंतर महिला मंडळ आपल्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. मुलांवरती संस्कार करणं काळाची गरज आहे सध्या. मुलांवर चांगले संस्कार करणं, जर मुलांवरती आपण चांगले संस्कार केले तरच सात्विक मुलं जन्माला येतात. जर संस्कारच लावले नाही तर सात्विक मुलं घरात जन्माला येत नाहीत. मला सांगायचंय, मुलगा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांनी राजांवरती संस्कार केले, तेव्हा हे स्वराज्य आज उभं राहिलंय दादा. असं तसं उभं राहिलं नाही. मी तुम्हाला सांगेल, या ठिकाणी बरीच तरुण मंडळी आहेत. आजच्या कलियुगाचा जर विचार केला तर या कलियुगात तरुण मुलं दारू पितात, गुटखा खातात, मावा खातात. पण सगळ्याला विनंती माझी, दारू पिऊन गुटखा खाऊन मावा खाऊन तुमचं जीवन बर्बाद करू नका. जर तुम्ही राजांचे विचार घेतले आणि विचाराच्या दिशेने जर तुम्ही चाललात तर तुम्ही तुमचं जीवन स्वाभिमानाने जगाल. ही ताकद राजांच्या विचारामध्ये आहे, कारण राजांनी स्वराज्य घडवलंय, दारू पिऊन मावा खाऊन गुटखा खाऊन घडवलं नाही. आज बरीच तरुण म्हणत असतात जगामध्ये, राजा राजा तुम्ही परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. कशाला? तुम्ही खाल्लेल्या पुड्या गोळा करायला? कशाला जन्माला यायचं राजांनी? जर वाटत असेल ना राजांनी जन्माला यावं, कदाचित माझं बोलणं तुम्हाला त्रास देईल, पण मी आहे ते सांगते, कारण हे सांगणं काळाची गरज आहे. सध्या भारतातल्या तरुणाला याची गरज आहे. कारण ही जी तरुण मुलं आहेत त्यांचा जर विचार केला तर ही तरुण मुलं फार डिप्रेशनमध्ये चालली. याचं कारण एकच आहे, महिला मंडळ आपली मुलं सोशल मीडियाच्या मागं लागली. मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा याच्याशिवाय यांच्या डोक्यात काहीच नाही. मी प्रत्येकालाच बोलते असं नाही, पण जे करतात, जे मुलं सात्विक नाहीत त्यांच्यासाठी मी बोलते. आपल्या मुलांवरती संस्कार करणं काळाची गरज आहे. किती गरज आहे? आणि संस्कार करत असताना मुलावरती असे संस्कार करा जसे संस्कार केले राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेबांनी. वचन दिलं होतं राजांना, ते वचन त्यांनी पूर्ण केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी वचन पूर्ण केलंय. मी तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, पण एक गोष्ट अगोदर सांगून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं, पण त्याच्या मागे असणारे त्यांचे मावळे पहा, त्यांच्या मावळ्यांचे कष्ट पहा. एका मावळ्याला प्राणाची आहुती द्यावी लागली आहे, तेव्हा कुठेतरी हे स्वराज्य उभं राहिलंय दादा. एकदा युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना एका मावळीचे 2 हात तुटले. हात तुटल्याच्या नंतर दुसऱ्या मावळीने त्याला उचललं आणि त्याच्या झोपडीमध्ये नेऊन ठेवलं. ही वार्ता राजांच्या कानावरती गेली. राजांच्या कानावरती वार्ता गेल्याच्या नंतर राजा त्या ग्रहस्थाला, त्या मावळ्याला भेटण्यासाठी झोपडीमध्ये आले. त्या मावळ्यानं राजाला पाहिलं, कचकन त्याच्या डोळ्यात पाणी आलं. राजा म्हणतात, वेड्या, तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. त्या मावळ्यानं सांगितलं, राज, हात तुटले म्हणून मी रडत नाही राज, मी संसार करू शकत नाही म्हणूनही मी रडत नाही राज, माझा परिवार दुःखात जाईल म्हणूनही मी रडत नाही राज, मला वेदना होत आहेत म्हणूनही मी रडत नाही राज. या महाराष्ट्राचा राजा या झोपडीमध्ये मला भेटायला आलाय, त्या राजाला हात करायला मुजरा नाही राज, म्हणून मी रडतोय. काय मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. राजांनी कोणत्या जातीभेदाचा विचार केला नाही. 18 पगड जातीचे मावळे राजांच्या सोबत होते, तेव्हाही स्वराज्य घडलंय. कारण मासाहेब जिजाऊंनी वचन दिलं होतं आणि ते वचन राजांनी पूर्ण केलंय. मी तुम्हाला सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी वचन पूर्ण केलंय, पण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी तसे संस्कार राजांना दिले होते. लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, आपण आपल्या मुलाला संस्कार लावत असतो, आपणही म्हणत असतो बाळ शिवाजी व्हायचं असतं.
ऐका महिला मंडळ, आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं, कोणाच्या एकात पडायचं नसतं, कोणाच्या दोनात पडायचं नसतं, आपण आपलंच पाहायचं असतं. आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. सहलीला जाताना बसच्या मधोमध बसायचं असतं. जरी बस मागून ठोकली, जरी बस पुढून ठोकली, आपण मात्र सुरक्षित राहायचं असतं. आई म्हणते बाळ शिवाजी व्हायचं असतं. हे ऐकून मुलगा तटकन उठतो आणि आईला सांगतो, आई मुलानं शिवाजी होण्या अगोदर आईनं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि वडिलांनं शहाजी राजे व्हायचं असतं, नंतर मुलानं शिवाजी व्हायचं असतं. संस्कार करणं काळाची गरज आहे. जर तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा सात्विक निवडावा, त्याच्यावर तसे संस्कारही तुम्ही करा. आज जगामध्ये फार मुलं पाहायला भेटतात दादा, पण ही मुलं फार विचित्र आहेत, फार विचित्र आहेत. आता महाराष्ट्रामध्ये फिरत असताना रोज आम्हाला फिरत असताना अनुभव येतात. मी सांगते तुम्हाला, मुलं फार विचित्र आहेत. छोटी छोटी मुलं तर फारच विचित्र आहेत. मी असंच एका ठिकाणी कीर्तनाला गेले आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर जरा लवकर पोहोचले, आवरून सोफा सेटवर बसले. एक 5-6 वर्षाचा मुलगा होता, माझ्याकडे आला. मला म्हणत आहे गाणं येतं का गाणं. आता म्हटलं मला गाणं बिणं काही येत नाही. तो म्हणे ताई तुम्हाला गाणं येत नाही म्हटल्यावर तुमचा अभ्यास असेल. म्हटलं हो आहे. मग तो म्हणे ताई तुमची आज्ञा असेल तर तुम्हाला एक प्रश्न मी विचारू का. म्हटलं विचार. पण तो म्हणे ताई प्रश्न विचारेल पण प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर मला 400 लागतील. म्हटलं ठीक आहे, उत्तर दिलं तर पैसे देणार नाही, उत्तर नाही आलं तर तुला पैसे देईल. त्यानं असा प्रश्न केला. तो म्हणे ताई पृथ्वीचं केलं ताट चंद्राच्या केल्या वाती, पृथ्वीचं केलं ताट चंद्राच्या केल्या वाती, पार्वती महादेवाला ओवाळायला जाती. मला म्हणे सांग बरं ताई ती कशावर उभी होती. आता मी जर त्याला म्हणले ती पाटावर उभी होती तर ते मला म्हणून ताई ती पायावर उभी होती. मी जर त्याला म्हणले ती पायावर उभी होती तर ते मला म्हणून ताई ती पाटावर उभी होती. मी काहीच बोलले नाही, खिशातून 400 काढले आणि त्याला दिले. ऐका पुढं ऐका, त्याला 400 दिले. पण त्याला म्हटलं बाळ या प्रश्नाचं उत्तर मला आलं नाही, मग तू तर या प्रश्नाचं उत्तर दे. त्यानं अगोदर त्यातले 200 मला रिटर्न केले. म्हटलं बाळ असं कार्य केलं, हे 200 मला का परत दिले. तो म्हणे ताई तुम्ही किती वेडे आहेत, या प्रश्नाचं उत्तर मलाच येत नाही म्हणून तुम्हाला 200 आणि मला 200. विठ्ठल विठ्ठल. ही छोटी छोटी मुलं जी आहेत ना फार विचित्र आहेत. ही कीर्तनात बसली की महिला मंडळ शांत बसत नाहीत. कोणाला तरी चापट मारतील, कोणाला तरी चिमटा घेतील, कोणाला तरी दगड मारतील, शांत बसत नाही ती. मी आत्ता 7-8 दिवसापूर्वी कर्नाटककडे कीर्तनाला गेले होते आणि अशी छोटी छोटी मुलं समोर होती. महिला मंडळांना प्रश्न केला की महिला मंडळ सांगा लहान लहान मुलांना काय आवडतं. असं जे 2-4 वर्षाचा मुलगा माझ्या समोर होता, त्यानं माझ्या खिशाकडे हात केला. माझ्या खिशात मोबाईल होता. मला म्हणत आहे तुमच्या खिशातलं. त्यानं मला उत्तर दिलं. म्हणजे यांना मोबाईल आवडतो, खोड्या करायला आवडतात. फार विचित्र लेकरं आहेत. अशी जर मुलं आपल्या घरामध्ये जन्माला आली तर आपण समजावं याचा आनंद देवाला होत नाही. सात्विक मुलं घरात जन्माला येण्यासाठी काहीतरी 4 प्रकारचं पुण्य एकत्रित यावं लागतं, तेव्हा सात्विक मुलं घरामध्ये जन्माला येतात. लेकरं फार विचित्र आहेत दादा. आज कलियुगातली लेकरं तर फारच विचित्र आहेत. महिला मंडळ मला तुम्हाला सांगायचंय की मुलांवरती संस्कार करणं ही काळाची गरज आहे, सध्या तर गरज आहे. कारण जर तुम्हाला वाटत असेल मी माझं म्हातारपण सुखामध्ये घालावं, पुरुष मंडळ तुम्हालाही वाटत असेल म्हातारपण सुखात जावं, त्याच्यासाठी मुलं जेव्हा लहान आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती संस्कार करा. आणि संस्कार कसे करायचे ते देखील मी तुम्हाला सांगते. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी ज्ञानेश्वरी आणून ठेवा, एकतरी ठेवा. आजपर्यंत आणलेली नसेल, पंढरपूरला जा, आळंदीला जा, माऊली ज्ञानोबरायांचा ग्रंथ आणा, ज्ञानेश्वरी आणा, आपल्या घरामध्ये ठेवा. आणून निस्ती ठेवायची नाही. आपला मुलगा जोपर्यंत लहान आहे ना तोपर्यंतच मुलाला सांगायचं हे बघ बाळ, जेव्हा तुमचा मुलगा शाळेत जायला निघेल तेव्हा मुलाला सांगायचं हे बघ बाळ तू शाळेत चाललाय जा. त्याच्या जवळ बसायचं आणि त्याला सांगायचं. सायंकाळच्या वेळी मुलाच्या जवळ बसून त्याला एकच ज्ञानेश्वरीची ओवी वाचायला सांगायची. महिला मंडळ एकच वाचायला सांगा. जेव्हा तुमचा मुलगा ज्ञानेश्वरीची एकच ओवी वाचेल ना, तुमचा मुलगा जीवनात सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही ताकद ज्ञानेश्वरीची. माऊली ज्ञानोबरायांनी एवढा मोठा ग्रंथ आपल्याला दिलाय दादा. बाहेर देशामध्ये लोक या ग्रंथावर PhD करतात. तरुण मुलांना सांगेल मी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 129 विद्यार्थी माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती PhD करतायत. 129 विद्यार्थी करतायत. आपल्या भारतातली तरुण साधे ज्ञानेश्वरी चाळत सुद्धा नाहीत. हे भारताचं दुर्दैव आहे आपल्या.
माऊली ज्ञानोबरायांनी एवढा मोठा ग्रंथ दिलाय दादा. आपल्याला जर काही संकट आलं, घरात भांडण झाल्याच्या नंतर लोक आत्महत्या करतात, विष पेतात, गळफास घेतात, आत्महत्या करतात. पण प्रत्येकाला सांगन, असं जर विचार तुमच्या डोक्यात आले ना, काहीच करू नका. माऊली ज्ञानोबरायांचा ग्रंथ समोर घ्या आणि माऊली ज्ञानोबरायांचा ग्रंथ एकदम अंतकरणातून वाचा. सगळं दुःख तुमचं दूर जाईल. कारण ताकद माऊली ज्ञानोबरायांनी तेवढी त्याच्यात निर्माण केलेली. धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. माऊली ज्ञानोबरायांनी जगाला एवढा मोठा ग्रंथ दिला, मग त्याचं पारायण आपण केलं पाहिजे. मी उगाच सांगते म्हणून सांगत नाही, मी स्वतः अनुभवलंय. मी ज्ञानेश्वरीचं पारायण करते, वाचतेही. कारण माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी एवढी मोठी आहे. आपल्याला जे जे पाहिजे ते ते ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. कुठलाही प्रश्न असू द्या, आपल्या त्या ज्ञानेश्वरी उघडल्याच्या नंतर आपण तो प्रश्न सोडू शकतो. कारण माऊली ज्ञानोबरायांनी ग्रंथच तयार केला आहे. येणारी जी पिढी आहे, ही पिढी कुठेतरी सुधरावी, कुठेतरी उंच पदावर जावी, याच्यासाठी मुलांवरती कुठेतरी चांगले संस्कार व्हावेत, याच्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी ग्रंथ दिलेला आहे. प्रत्येक तरुणाला सांगेल मी दादा, देवानं आपल्याला आयुष्य दिलं, 3.5 हाताचा देह आपल्याला दिलाय भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी. आपण जर भगवंताचं भजन, भगवंताचं नामस्मरण केलं तर महिला मंडळ आपल्या घरात सात्विक मुलं जन्माला येतील. पण माऊली ज्ञानोबरायांनी ग्रंथ तयार केलाय ना आपल्यासाठी. मग मला सांगायचंय, देवानं देह दिलाय भजनासाठी, नामस्मरण करण्यासाठी. एवढं सुंदर जीवन देवानं दिलंय, एवढी सुंदर लाईफ आपल्याला देवानं दिली. मग हेच आयुष्य आपलं कधी जाईल हे आपण सांगू शकत नाही. कारण मी आता इथं कीर्तन करते, पण घरी जाईपर्यंत राहील याची काही गॅरंटी आहे का? नाही, मारतात लगेच मला. पण ही वस्तुस्थिती आहे. कोणाचीच गॅरंटी वॉरंटी आपण देऊ शकत नाही. कारण देवानं हा देह घडवलाय भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी घडवलाय. देवाने एवढी सुंदर लाईफ आपल्याला दिली. कारण मी सांगत असते, आपलं आयुष्य कसं आहे, लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसेंट फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे त्या पद्धतीनं आपल्याला जगता आला पाहिजे. कारण एवढं सुंदर आयुष्य आपल्याला देवानं दिलंय. पण हेच आयुष्य किती आनंदात जगायचं, एक एक गीतातून सांगितलं जातं. तर आयुष्य देवानं दिलं भजन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी. मग महिला मंडळ, आपण जर आपल्या मुलांवरती संस्कार केले तर आपल्या घरामध्ये सात्विक विचाराची मुलं जन्माला येतील. मग देवाकडं आपण देवाला म्हणायचं, देवा सात्विक विचाराचा मुलगा माझ्या घरामध्ये जन्माला आला पाहिजे. मुलगी कशी असावी, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. संत जनाबाईंसारखी आपली मुलगी असली पाहिजे, संत मीराबाईंच्या सारखी आपली मुलगी असली पाहिजे. मुलींवरती संस्कार करणं तेवढेच गरजेचं आहे. कारण मुलगी घरामध्ये कशी असली पाहिजे, जशी संत मीराबाई होत्या. काय केलं संत मीराबाईंनं? खावं त्या मूर्तीसोबत, राहावं त्या मूर्तीसोबत, झोपावं त्या मूर्तीसोबत. संत मीराबाईंनी सतत आणि सतत एकच भजन केलं माझ्या संत मीराबाईंनी. संत मीराबाई म्हणत होत्या, केलं भक्ती केली. अशी मुलगी आपल्या घरामध्ये जन्माला आली पाहिजे. मुलगी असावी संत जनाबाईंसारखी. मग अशा जर सात्विक विचाराची मुलं आपल्या घरात जन्माला आले तर त्याचा आनंद जगाच्या मालकाला होतो. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आणि त्याच मुलांनी जर गीता भागवताचं श्रवण केलं तर त्याचा आनंद, अखंड भगवंताचं नामस्मरण केलं तर त्याचा आनंद जगाच्या मालकाला होतो. अभगवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, गीता भागवत या ग्रंथाचं आपण श्रवण केलं पाहिजे. आपल्या मुलानं त्याचं श्रवण केलं पाहिजे. कारण का? अखंड चिंतन विठोबाचे, भगवंताचं नामस्मरण हे आपण सतत केलं पाहिजे. कारण भगवंताच्या नामाचं महत्त्व मी तुम्हाला मगाशी सांगून गेले. गीता हे आपल्याला जीवन जगावं कसं शिकवते, आणि भागवत हे आपल्याला मरावं कसं हे शिकवतं. म्हणून गीता भागवत या ग्रंथाचं जीवनामध्ये आपण श्रवण केलं पाहिजे आणि अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. महिला मंडळ, भगवंताचं नामस्मरण करायचे, पण का आपल्याकडं वेळ कमी राहिला? किती राहिला अजून? हा, संपला? कीर्तनाचं नाही, आयुष्याचा विचारला. संपला? नाही, संपला आयुष्याचा म्हणेल टाइम आहे आपल्याला. कीर्तनाचं माझ्याकडे घड्याळ आहे की संपलाय कीर्तनाचा वेळ, मला माहिती ना. पण मी आयुष्याचा वेळ विचारला. कोणाला सांगता येतोय का? आयुष्य देवानं किती दिलंय कोणी सांगू शकत नाही. कारण देवानं देहाचा क्षणाचाही भरवसा दिलेला नाही. म्हणून संतांनी सांगितलंय, आपलं आयुष्य कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण, अखंड चिंतन विठोबाचे, सतत भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायला सांगितलं. का? कारण संतांनी सांगितलंय, अल्प आयुष्य मानवी देहशत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा, आणि राम राम स्मरा
म्हातारपणी. बरोबर. राम राम स्मरा आधी. पण दादा कधी विचार केला का? प्रमाण बऱ्याच लोकांना पाठ आहे राम राम स्मरा आधी. प्रमाण फार आपण सहजासहजी म्हणत असतो, पण कधी विचार केला का या प्रमाणाचा? की संतांनी भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर आपल्याला करायला सांगितलं? मी सांगते. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित सांगते आपल्याला भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरे लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वा हरिम भजे. 100 कामं सोडा महिला मंडळ, अगोदर जेवण करून घ्या. 100 सोडा, अगोदर जेवण करा. 1000 कामं सोडा, अगोदर स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा, अगोदर दान धर्म करून घ्या. आणि कोटी कामं सोडा, अगोदर भगवंताचं नामस्मरण करून घ्या. म्हणून राम राम स्मरा आधी. म्हणून अगोदर भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं. माझा वेळ संपलाय. पण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं सतत भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे, आपल्या देहाचं कल्याण होणार आहे. म्हणून गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण आपण केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरणही आपण केलं पाहिजे.